नमस्ते मित्रांनो, आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोहिरे ऑफिशियल. मित्रहो, आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे युद्ध कधी थांबणार. मित्रहो, युद्ध हे थांबलंच पाहिजे, कारण युद्धाचे दुष्परिणाम फार दीर्घकालीन असतात. म्हणजे आत्ता आपल्याला सध्या दुष्परिणाम जाणवतो आणि भविष्यात पण त्याचे दुष्परिणाम जाणवणार आहेत. पुढच्या पिढींना त्याचा त्रास होणार आहे. कारण जे आज अमेरिका इराणवर बॉम्ब टाकते आहे आणि इराण अमेरिकेवर बॉम्ब टाकतो आहे, तर त्याचे पर्यावरणावर देखील परिणाम होत आहेत आणि वातावरणावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. आता सध्याचा दुष्परिणाम म्हणजे आपल्याला इंधन तोट्यावर जाणवत आहे. म्हणजे डिझेल पेट्रोल महाग होणार आहे, तर गॅस तर मिळतच नाही आहे. हे सध्याचे दुष्परिणाम आहेत, पण त्याचे दीर्घकालीन पण दुष्परिणाम होणार आहेत. त्याच्यामुळे हे युद्ध थांबलं पाहिजे. युद्धाचे दुष्परिणाम तसे चांगले नसतात. कोणतंही युद्ध कधीच देशासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे महागाई वाढते, बेरोजगारी वाढते. त्यामुळे युद्ध हे कधीच कोणाला लाभदायक नाही आहे. पण हे युद्ध थांबणार कधी, हीच तर फार मोठी समस्या आहे. आणि युद्ध थांबवण्यासाठी कोण प्रयत्न करणार? इतर देशांनी मध्यस्थी करून दोन्ही देशाला समजावून युद्ध थांबवण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण अमेरिका मानणार नाही. अमेरिकेची दादागिरी आहे. इराण त्यांना प्रत्युत्तर देत आहे, पण खरी दादागिरी अमेरिका करत आहे. त्याच्यामुळे हे युद्ध थांबवलं पाहिजे. आता सध्या त्याच्यामुळे महागाई वाढणार आहे. त्याचे दुष्परिणाम सर्व देशांना भोगावे लागणार आहेत. इराणने हॉर्मुझची समुद्रधुनी बंद केली आहे. त्याच्यामुळे भारतात डिझेल पेट्रोलचं तुटवडा जाणवत आहे. म्हणून भारताने इराणशी चर्चा करून आपली जहाजं सोडवून घेतली पाहिजेत आणि जेवढी शक्य होतील तेवढी जहाजं इंडियात आली पाहिजेत. भारताने इराणशी चर्चा करून हे विषय सोडवले पाहिजेत. पण आमचे मोदी साहेब इराणशी चर्चा करतच नाहीत. आता सध्या 2 जहाजं आली आहेत, पण 2 जहाजांनी भारताचं भागणार नाही आहे. त्यामुळे इराणशी आपले संबंध कसे चांगले राहतील याकडे आपल्या पंतप्रधानांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ही लढाई थांबवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. कारण लढाईने कधीच कोणाचं भलं झालेलं नाही आहे. लढाईने फक्त विनाशच होतो, त्यातून चांगलं काही घडतच नाही. मित्र हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.